आजचा पूर्ण दिवस साफसफाई तर सुरू केली. अंगणापासून सुरुवात. अंगण वगैरे एकदम क्लीन करून घेतलं आणि चला कडक कोपऱ्याने सगळं बरं का. तर आज सगळे कडक कोपऱ्याच्या जाळ्या जुळ्या सगळं काढून घेतलं. तसं स्पेशली तर दररोजच एकदम स्वच्छता असते, पण काही सणवार म्हटलं की एकदम छान अशी स्वच्छता अंगणामध्ये सडा वगैरे रांगोळी वगैरे काढावं लागते. चला म्हटलं आज ना एकदम छान असे पूर्ण घराची डीप क्लीन करून घ्यावी. किचन तर पूर्ण झालाच होता, मग बाकी जेवढं राहिलं होतं ना ते आज एका दिवसात कंप्लीट करायचं होतं. गिरणीमुळं ना खूप साऱ्या जाळ्या होत होत्या, म्हणून तिला ना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केली. मग तिकडच एकदम छान क्लीन करून तिला तिकडं नेऊन ठेवली. आणि चला सकाळी सकाळी ना दुपारच्या भातवरणाची ना मग स्वयंपाक झाला होता. मग भातवरण एका साईडला लावून दिलं. लगेच सगळे जे पॉट वगैरे जे असतात ना ते एकदम क्लीन करून घेतले. मग बाकी सगळी साफसफाई होईपर्यंत ना तर हे एकदम छान असं सुकून जातं. आणि त्या फुलांमध्ये पण जाळ्या वगैरे झालेल्या असतात, किडे वगैरे अडकलेले असतात. मी डायरेक्ट धुवून काढत असते बरं का. मग हाती वगैरे छान असे क्लीन करून घेतले. आणि जे काही शोच्या वस्तू ज्या घासायच्या आहेत पाण्याखाली त्या पाण्याखाली घासून घेतल्या. आणि जे पुसायच्या आहेत ना त्या पुसून घेतल्या. तर छान असा हा पितांबरीने घासून घेतलं बरं का. सगळं जे पितांबरीने घासायचं ते. आणि जे हत्ती वगैरे उंट वगैरे आहेत ना ते एकदम कोरड्या कापडाने पुसून घेतलं. त्याला ना मी अजिबात पाणी लावत नाही बरं का. पाण्याने लावलं की त्याची ना पॉलिश वगैरे जाते. त्यामुळे मग ते एकदम क्लीन करून घेतलं. आणि लगेच घेतलं हातात कापड एकदम क्लीन करून घेतलं. आणि कपाटावरची याच्यावरची घाण काढायची म्हटलं ना झाडूने झाडायचं म्हटलं की हिकडली धूळ तिकडं तिकडली धूळ इकडं होते. म्हणून मी नेहमी ना ओलं कापड घेते, कोरडं कापड घेते. आणि ओल्या कापडाने पहिलं सगळं पुसून घेते कपाटावरची धूळ वगैरे. आणि मग कोरड्या कापडने पुसते. आणि झाडून झाडायचं म्हटलं की लगेच ना धुळाशीने हिकडली तिकडली होते ना. मग एकदम छान असं पुसून घेते, भिंत सहित पुसून घेतली, एकदम क्लीन करून घेतलं. बेडरूम वगैरे झालं. लगेच हॉलच्या पण छान अशा जाळ्या वगैरे काढून घेतल्या, पुसून घेतले. फोटो वगैरे छान असे सोफा वगैरे. तर सोफा मी ना एकदम छान असं ना डेटॉलचं पाणी करून पुसून घेते बरं का. म्हणजे ना छान व्यवस्थित दिसतं आणि वास पण येतो. कसं पाणी वगैरे लहान मुलांकडनं ना चहा वगैरे सांडलेलं असतं, म्हणजे डेटॉलच्या पाण्याने अशी क्लीन करून घेत असते. आजचा हा ना पूर्ण दिवसाचा क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. फायनली माझी क्लिनिंग झाली तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब प्लीज.